आता आपल्या 284 शिराळा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या अंतिम आपल्याला आकडेवारी मिळायला लागलेली आहे। आत्ताच्या 14व्या राऊंडच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार आपण 20,000च्या फरकानं प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या पुढे असल्यामुळं आता निर्विवाद विजयाच्याकडे आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपली आगेकूच सुरू आहे। हा निश्चितपणे आपल्या महायुती सरकारनं केलेले जे एक निर्णायक अशा पद्धतीचं पथदर्शक आणि व्यक्तिकेंद्रित जे काम आहे त्या कामाची पोचपावती आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। इथले जे विद्यमान आमदार होते त्यांचं निष्क्रिय कारभार, हुकुमशाही, दडपशाही, जुलूमशाही याला विटलेली जनता आणि त्याचबरोबर माझे असणारे सर्व सहकारी, त्यामध्ये माझे बंधू सहकारी सन्माननीय सम्राट बाबा, जयराज दादा, पृथ्वी बाबा, तसेच आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय माजी मंत्री सदाभाऊ खोत साहेब, या सगळ्यांच्या असणाऱ्या सहयोगानं तसेच शिराळ्यातल्या असणाऱ्या, वाळव्यातल्या असणाऱ्या सर्वच महायुतीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या ताकदीच्या जोरावरती हा एक अत्यंत निर्णायक अशा पद्धतीचं यश आम्ही सगळेजण मिळवायच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत। निश्चित मी तुम्हाला एवढं सांगेन की आम्ही सगळी मंडळी एक टीम म्हणून काम करणार आहोत। हे जर तुम्ही बघितलं की तर सगळी युवा जनरेशन तुम्हाला दिसते, त्यामुळं उद्याचा असणारा जो बदल आहे तो बदल आमच्या सगळ्यांच्या कामातनं तुम्हाला दिसेल। जनतेच्या ज्या आमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या आम्ही पूर्ण करणार आणि एक संघ म्हणून या पुढच्या काळामध्ये आम्ही सगळेजण काम करणार आहोत आणि जनतेने दाखवलेला जो विश्वास आहे तो सार्थ ठरवून महायुती सरकार आता तुम्ही बघताय 2/3 बहुमताच्या टप्प्यापर्यंत गेलेलं आहे। त्यामुळं उद्या शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा खेचून आणणार आणि विकासाची गंगा खेचून आणून व्यक्तिगत आणि सार्वजनिक अशा पद्धतीचे दोन्ही विकास साधून या मतदारसंघाचा कायापालट करण्याच्या संदर्भातली आमची टीमची जबाबदारी आहे। माझं टॅगलाईन होती, मी आमदार, तुम्ही सर्वजण भागीदार, म्हणजे ही सगळीजण आमची जी आहेत ती भागीदार असणार आहेत। आम्ही सगळेजण मिळून हातात हात घालून ह्या पुढच्या काळामध्ये जनतेचा विश्वास सार्थ ठरवू एवढं मी तुम्हाला अभिवचन देतो।